तुला काय वेडायच की काय? तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही जायचं, आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा, काहीतरी गडबड घोटाळा घे कर, मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील. आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. मधल्या मध्ये खाल्ले कोणी पैसे? अन्याय सहन करायचंच नाही. कृष्णा काय, अरविंद काय, सचिन काय, सगळेच अशोक भाऊ आहेत तिकडे, संतोष आहेत. आणि मला हा विषय समजून नीट सांगितलं तो आदित्यनी. नाही तर मला ते काय तुमचं काय MFDC BPT APT मला काय कळत नाही. पण सरकार एका बाजूला सांगते की आम्ही भाडं भरू, सरकारने भाडं म्हणजे सरकारकडे ज्यांनी भाडं सरकारने घेतलं पण ते ज्याला द्यायचं ते दिलंच नाही. मधल्या मध्ये खाल्ले कोणी पैसे? बरोबर ना. आता हा जो फरक अरविंद तुम्ही जे मगाशी म्हणालात की ठीक आहे, करोना काळ हा अत्यंत वाईटच होता. म्हणजे आपल्या म्हणजे मी तर अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं, पण तो जो काय काळ होता तो जागतिक संकटाचा होता. त्याच्यामध्ये आपण जे काय करू शकत होतो ते केलं, पण बऱ्याचशा गोष्टी करूच शकलो नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एकदा का बोललो की ते केलं पाहिजे. आणि जर का आपलं सरकार आलं असतं तर आज तुमच्यावरती लढण्याची वेळच आली नसती, अजिबात येऊ दिली नसती. पण शिवसेनेची स्थापनाच मूळ भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे. आणि साहजिकच आहे, महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र हा मराठी आहे. मग त्याच्यामध्ये कोळी असेल, म्हणजे हे पूर्वीचे जे काय म्हणाले भंडारी, पाठारे प्रभू, सगळेच ही सगळी आता लोक आपण आपापल्या परंपरा आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी तसेच सांभाळतो. आता पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा, मग हा तर कोळी लोकांचा मोठा सण. ह्या अशा काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत. आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेले. मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला, आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही, पण आमच्यावर सक्ती करू नका. आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे, एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे, जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आता सहज गंमत सुचलं म्हणून सांगतोय की एका बापाने मुलाला विचारला, तू काय करायचं काय, तुला काय ठरवलंय? तुला नाही मी शिकणार, मोठा होणार आणि भाजपात जाऊन देशकार्य करणार. तुला काय वेडायच की काय? तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही जायचं, आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा, काहीतरी गडबड घोटाळा घे कर, मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील. पण तू जर का थेट भाजपात गेलास तर उपऱ्यांच्या सतरंज्या तुला उचलावे लागतील. हेच चाललेलं आहे आता. म्हणजे आपले जे काय आहे ते मारून टाकायचं. तरी लोकसभेच्या वेळेला ते पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत, मी विसरलो, पण तुमच्या वास येतो. मतं पाहिजेत, मताला वास नाही येत. पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा व्हीटी म्हणायचे, आता छत्रपती शिवाजी टर्मिनस, हार्बरने यायचो. आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिनी यायचा, मच्छी का पाणी, मच्छी का पाणी. नुसतं मच्छी का पाणी म्हटलं होती लोक इथे तिथे पळायचे. का? मच्छी पाहिजे पण पाणी नको, वास नको. काय कितीही हा म्हणजे निर्दयीपणा आहे. म्हणजे यांना सगळ्यांना मतं पाहिजे, राज्य करायचंय, पण आता त्याच्यात आहे ना वास नको. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.